गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला आणि आता सामन्याला सुरुवात होईल। आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत। दोन्ही टीमचा 12 पाठवून द्या याची सूचना मी दिलेली आहे। प्रणव माठ श्रीपूर आचेगाव विरुद्ध आझादभाई शेख 11 पारगाव या दोन टीमच्या दरम्यान हा सामना सुरू होईल। दोन्ही फलंदाज सध्या मैदानामध्ये स्ट्राइक एंडला। कृष्णा गवळी मागील 4 ते 5 वर्षांपासून सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वात अक्षरशः धुमाकूळ घातला या खेळाडूने। आपल्या फलंदाजीच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्या। सातत्याने चर्चेतला खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला आणि त्याच्या बरोबर आहे नॉन स्ट्राइक एंडला संदीप पवार। त्याची पावर आपण पाहिली तर समोर आहे पिंपरी चिंचवड परिसरातील काळेवाडी परिसरातून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेला राजेश सोरटे। उजव्या हाताच्या फलंदाजासाठी 1 पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, एक लॉंग ऑन, एक डीप मिड विकेट। बरोबरच पहा एक फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू। शॉट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक तयार। गली आणि शॉट थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय। ऑल सेट अंपायर सिग्नल, लेट्स प्ले। डावाला होईल सुरुवात। पहिला चेंडू फटाक्यांची आतषबाजी होते। पहिलाच बॉल बॉटमॅनचा वापर केलाय। बॉल सेल मिड ऑनला, फिल्डर आहे, रन मिळणार नाहीये। डॉट बॉलने सुरुवात झाली आहे कृष्णा गवळीची। उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू आबासाहेब मिस्कर साहेबांचं देखील आगमन झालं। आपल्या देखील सहर्ष हार्दिक स्वागत। नितीनजी मिस्कर यांचे ते पिताश्री आहेत। आपलं स्वागत आहे सुपंत चषक मध्ये। दुसरा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक मागे चाललाय, नजर ठेवल्याने त्या हातातून बॉल निसटलाय। कृष्णा गवळीचा श्वास त्याने सोडला असेल। मिस टाइम केला होता फटका। मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये भरपूर अंतर कापत असताना मागे गेला, नजर त्याने ठेवली, बॉल हातातून निसटलाय। हे मोठं जीवनदान आहे कृष्णा गवळीसाठी। पहिल्या षटकामध्ये राजेश सोटेने ही संधी निर्माण केली होती। संधी पुढच्या दाराने आली, मागच्या दाराने निघून गेली। धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या 2। यावेळेला कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, क्षेत्ररक्षक दाबेल, बॉल थांबणार नाहीये। कृष्णा गवळीची संधी आता सुवर्ण संधीमध्ये आल्याने त्याने चौकार ठोकलाय। 4 धावा। उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू, उत्कृष्ट कॅरमपटू, वय वर्ष 63 आहे। आबासाहेब मिस्कर सध्या मंचावर आहेत। आपलं स्वागत। यावेळेला पुढे होता बॉल, बॉटमॅनचा वापर केलाय। तुम्ही किती असाल हुशार, तुम्ही किती असाल चॅप्टर, तुम्ही टाकाल यॉर्कर तर मी मारेन हेलिकॉप्टर। कृष्णा गवळीच्या बॅट मधून चौकार। मिनी हेलिकॉप्टर उडवलंय चौकाराबरोबर। धावसंख्येचा वेग वाढेल। टीमची टोटल स्कोर कार्डवर 10 धावा। ही खासियत आहे या खेळाडूची, बॅटल चांगले रंगील। राजेश तयार। अजून एक वेळा फुल लेंथ सुद्धा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट। बॉटमॅनचा वापर केलाय, डीप मिड विकेटला बॉल जाईल, फिल्डर आहे, डीप मध्ये थ्रो पहा, चांगला आहे। एकच धाव येते मिळते सिंगलच्या मदतीने। धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11 धावा, 2 चौकार कृष्णा गवळीने वसूल केले। 11 वर धाव फलक पोहोचलाय। राजेश सोटे आज या मॅच मध्ये तितकासा प्रभावी पाहायला मिळत नाहीये। पहिल्या दिवशी ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी यायचा, अक्षरशः चेंडूला हातभर वळण द्यायचा। आतमध्ये येणारे चेंडू, काही वेळेला बाहेर जाणारे चेंडू, फलंदाजांची त्यांनी बंबेरी उडवली होती, परंतु आज त्याच्या विरोधात चांगली फलंदाजी सुरू केली। दोन्ही फलंदाजांनी आता संदीप पवार स्ट्राइक एंडला। याआधीच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला संदीप पवार खेळला होता, आपल्या संघासाठी एक मोठा विजय त्यांनी निर्माण करून दिला। समोर आहे राजेश सोटे। फुलटॉस बॉल उलट दिशेने खेळलाय, गलीमध्ये क्षेत्ररक्षक लाभला गेलाय, रन मिळणार नाहीये। उलटा पुलटा खेळायचा होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, कोणती धाव ते मिळणार नाही। चेंडू चाललाय डॉट बॉल, डॉट बॉल निवडची समाप्ती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 11 धावा। चला स्पीड अप करा, फार वेळ घेता येणार नाही। राजेश सोटे आपल्याला विनंती आहे, वेळेचं बंधन असेल पंचांना विनंती आहे, आपण ऑन फील्ड सूचना द्या। धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 11, 2 चौकार आले। सुरुवात चांगली आहे। विल बिगन इज हाफ डन।
चांगली सुरुवात तुमचं अर्ध काम पूर्ण करते आणि सध्या 11 धावा वसूल केलेल्या आहेत. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी करेल क्षितिज दिवेकर, एक नामांकित खेळाडू. पारगाव परिसरातील खेळाडू क्षितिज दिवेकर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. समोर आहे कृष्णा गवळी. 3 कृष्णा या स्पर्धेमध्ये खेळले. कृष्णा सातपुतेचा आपण खेळ पाहिला, कृष्णा गवळीला पाहिलं, कृष्णा पवारला पाहिलंय. आज 2 कृष्णा खेळतील. पहिलाच बॉल इनसाइड आउट, क्लास दाखवलाय. वाईट स्लॉग अप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर, क्लासिकल चौकार. ही खासियत आहे या खेळाडूची. पुढे टाकला बॉल इनसाइड आउट, थोडासा मागे गेला, एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ मधून चौकार. क्लासिकल 4 धावा वसूल केलेत. क्षितिजचा हा चेंडू पुन्हा कव्हर्स मध्येच खेळलाय. यावेळेला देखील बॉल थांबवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक राजेश सोटे चेंडूला हात दाखवतोय. फार वर्षांपूर्वी महाराष्ट्र एसटी महामंडळाचं एक वाक्य होतं, हात दाखवा गाडी थांबवा. राजेश सोटेने हात दाखवला, बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथे बॅकअप होता आणि तोपर्यंत एक धाव मिळाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर टीमची टोटल आहे सध्या 16 धावा. संदीप पवार आता स्ट्राईक एंडला. पहिल्या चेंडूवर कडक प्रहार, चौकाराला. दुसऱ्या बॉलवर सिंगल क्षितिज. यापीला संदीपसाठी. संदीपने स्लाइस करण्याचा प्रयत्न केलाय, गॅप होता. क्षेत्ररक्षक दोघांकडे पाहत राहिले. आधी तू की आधी मी. बॉल पोहोचलाय बॅकवर्ड पॉइंट मधून सीमारेषेच्या बाहेर. संदीप पवारच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये. पावसांच्या दिवसातून आपण छत्री वापरतो, ती छत्री पावसाला पूर्णपणे थांबवत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस देते. आत्मविश्वास देखील तसाच आहे, त्यावर एक लक्ष टाकू आपण. पुढचा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केलाय, मिड ऑन मध्ये जाईल वेगाने बॉल. तिथून बॉल चाललाय काऊ कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. राजेश सोटे बॅकअप देईल, तोपर्यंत 2 धावा. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या 28. विकेट आलेली नाहीये पहिल्या 2 षटकांमध्ये. सुरुवात येते चांगले, 14ची सरासरी. आपण चर्चा करतो तो आत्मविश्वास. पावसाच्या दिवसातून आपण छत्री वापरतो, ती छत्री पूर्णपणे पावसाला थांबवत नाही, परंतु पावसात उभं राहण्याचं धाडस आपल्याला देते. आत्मविश्वासाचं देखील तसंच आहे. आत्मविश्वास तुम्हाला यशाची खात्री देत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. तो संघर्ष करत असताना आता या सामन्यामध्ये सुरुवात चांगली आहे. बबलू पाटीलने कानमंत्र दिलाय. तो कानमंत्र काय होता येणाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळेल, कारण राजेश सोटे आपला कोटा पूर्ण करण्यासाठी 3ऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. पहिल्या 2 षटकानंतर 28-14ची सरासरी. सुरुवात इथे चांगली राहिली आहे. कृष्णा गवळी आणि त्याच्या बरोबरीने संदीप पवार. कृष्णा गवळीने 3 चौकार आतापर्यंत खेळलेत. दुसऱ्या बाजूला संदीप पवार 1 चौकार 1 षटकार, म्हणजेच काय दोन्ही फलंदाज सेट झालेत. पण आता 3ऱ्या षटकामध्ये येत असताना वैयक्तिक कोट्यातलं हे 2रं षटक आहे राजेश सोटेचं. पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षण विस्तारलं गेलंय. अशा वेळेला एखादी विकेट मिळणं गरजेचं आहे पारगाव टीमसाठी. बरोबरच आपण पाहतोय आमची संपूर्ण आयोजन टीम हवेत. कमेंट्री बॉक्सच्या वरती स्लॉग स्वीपचा दणका. कृष्णाच्या बॅट मधून चांगलं टायमिंग, बरोबरच पाठवलाय बॉल सीमा पार, षटकार.
आणि अगदी हाच तर इशारा दिलाय कृष्णा गवळीने, बचना है हसीनो लोम में आ गया. आजी स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय. मात्र आल्याला त्याने हल्ला देखील चढवला आणि आपल्या येण्याची दखल घेण्यासाठी भाग पाडलाय. धावसंख्या झपाट्याने वाढील टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 34 धावा. राजेश सोटी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक डाऊन दी ग्राउंड. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला षटकार. जो गोलंदाज पहिल्या दिवशी प्रभावी झाला होता, आज त्याच्यावर हल्ला केलाय. अजून एक हेलिकॉप्टर. वाह वाह वाह, टाळ्या वाजल्या पाहिजेत. लगातारचा तिसरा. कृष्णा गवळी, नाम तो सुना होगा. आज त्याने सांगितलंय टायगर जिंदा है. काय बॅटिंग, कडक फटकेबाजी. लगातारची 3 षटकार ठोकलीत. लांबलचक फटकेबाजी ही खासियत आहे. तुळजापूर नगरीमधून येथे दाखल झालाय. सकाळीच आशीर्वाद घेतलेत आणि आज या नगरीमध्ये दाखल होत असताना धावांचा वेग वाढवायचा, या माईकचा आवाज वाढवा. धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकारांच्या मदतीने 46 धावा. मागे जात असताना इथे फोर्स केलाय बॉलला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक जितेन वेगाने पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, तिबडाच उत्तम थ्रो त्याने केलाय. एकदा मिळते, स्ट्राईक रोटेट होईल. 47 धावा आहेत धाव फलकावर. कडक बॅटिंग, यासाठी आज आयकॉन म्हणून दाखल झालाय. शेवटच्या दिवसामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालायचा. आता स्ट्राईक इनला आलाय संदीप पवारचा बार झालाय. पवार म्हटलं की नेहमीच पावर येते, पण समोर आहे राजेश सोटी. विकेटच्या आतापर्यंत शोधात आहे. यावेळेला उडवायचा होता ऑन साईडला, परंतु टायमिंग जुळलेलं नाहीये. लेग बायचा सिग्नल, एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा. आज अस्तित्वाची लढाई आहे. सुरुवात इथे चांगली राहिली. तुम्ही सर्वांनी धमाल चित्रपट पाहिला असेल. त्या धमाल चित्रपटामध्ये डब्ल्यू शोधण्यासाठी 2.5 तास लागले होते. इथे डब्ल्यू शोधायचे. डब्ल्यू म्हणजे विकेट. ती विकेट अद्याप आलेली नाहीये. विकेटचं सिक्रेट गुपित उलगडलेलं नाहीये. राजेश सोटेने भरपूर प्रयत्न केला. त्याचा समाचार कृष्णा गवळीने चांगला घेतलाय. पुढचा बॉल ओव्हर दी विकेट. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. अखेर डब्ल्यू शोधण्यामध्ये यश आलंय, ज्याचा मी उल्लेख केला. राजेश सोटेने मोठी विकेट घेतली आहे. कृष्णा गवळी बाद झालाय, परंतु कृष्णा गवळीची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. चांगली बॅटिंग, चांगलं मनोरंजन केलंय. 11 चेंडूमध्ये 35 काढलेत. 3 षटकार ठोकले लगातार. येस, थँक्यू डीजे बले दादा. आज शेवटचा दिवस आम्ही त्रास देणार आहोत, त्यामुळे थोडं लक्ष ठेवा. उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू कॅप्टन दादा पवार हे देखील आले. त्यांचं देखील स्वागत. टीम मीटिंग चर्चा करायला भाग पाडलं असं म्हटलं जातं. शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पे लेनी चाहिए. चर्चा होनी चाहिए, पण ज्यादा चर्चा झाली, जास्त चर्चा झाली तर खर्च होतो. आणि सध्या गोलंदाज खर्चिक राहिलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 48 धावा, 1 गडी बाद. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एक कृष्णा बाद झाला तर दुसरा कृष्णा आलाय. माळीनगरचा सुपरस्टार कृष्णा पवार. आता 2 पवार मैदानात आहेत, त्यामुळे दोन्ही पवार तेवढाच वार करतील. एक कृष्णा बाद झाला, दुसरा कृष्णा मैदानात आलाय. या खेळाडूने देखील सातत्याने आपल्या खेळाचा डंका संपूर्ण भारतभर वाजवला. गोलंदाजीसाठी विकास सुरबसिंग. विकासला विकास करायचा आहे. विकास गोलंदाजीसाठी दाखल झालाय.
विकासला टीमचा विकास साधायचा आहे. स्ट्राईक एंडला आहे संदीप पवार. पहिला चेंडू राईट अमाउंट दी विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. पंचांनी स्पष्ट नकार दिलाय. पहिल्याच बॉलवर पाय चाललेले नाहीयेत. या चेंडूसाठी फुटवर्क नव्हतं. चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली विकासने. पहिला चेंडू डॉट बॉल. ओव्हर नंबर 4 ची सुरुवात डॉट बॉलने. 48 पर सध्या धावफलक. एक गडी बाद. विकास तयार. स्ट्राईक एंडला संदीप भिरकावलाय. स्टँड अँड डिलिव्हर. टायमिंग प्रॉपर. चेंडूवर लावलाय षटकाराचा स्टिकर. 6 धावा. पहिल्या बॉलवर सोडून दिलं होतं असंच म्हणावं लागेल. दुसरा बॉल कडक बेधडक पाठवला बॉल. डाऊन दी ग्राउंड षटकार. 54 धावा धावफलकावर. चौथ्या षटकाचा खेळ. आज चांगल्या लढती पाहायला मिळणार आहेत. विकास तयार. हा देखील मातब्बर गोलंदाज आहे. आखूड टप्प्याचा बॉल हुक केलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. पहा विकेट. हेच मी सांगितलं. हा देखील मातब्बर गोलंदाज आहे. तो देखील सोडणार नाही. अखेर संदीप पवार झालाय बाद. दुसरा धक्का. 54 नंबर. तौसिफने चांगला झेल टिपला. दुसरा धक्का. संदीप थोडासा नाराज आहे. खांदे खालावलेत. आज चांगली बॅटिंग करायची होती परंतु त्याने सुरुवात चांगली केली. कृष्णा गवळीच्या बरोबरने सुरुवात त्याने चांगली करून दिली. फ्लाइंग स्टार्ट मिळाला होता मात्र अखेर चौथ्या षटकामध्ये दुसरा धक्का बसतोय. यादीच्या बॉलवर षटकार होता त्यानंतर विकेट. धावसंख्या आहे 54 धावा. गडी बाद झाली आतापर्यंत 2. नवीन फलंदाज न्यू बॅटर इन आकाश चव्हाण. दुसऱ्या बाजूला आहे कृष्णा पवार. कृष्णा अद्याप स्ट्राईक एंडला येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे परंतु विकासने चांगलं कमबॅक केलं. आयुष्याच्या प्रवासामध्ये वेलकम बॅक आणि कमबॅक या दोन्ही गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजे. कमबॅक आणि सेटबॅक हे देखील महत्वाचं राहतं. इथे कमबॅक केलं. एक षटकार जरूर आला परंतु पुढच्या चेंडूवर खरं तर भरकटलेला चेंडू होता आणि त्यावर विकेट मिळाली. विकास पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लवकर बॅट फिरवली. कमिट झालाय त्यामुळे चेंडू लवकर निघून जात असताना बॅट मात्र इथे हवेत राहिली. कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. आतापर्यंत 4 चेंडू टाकत असताना 3 चेंडू निर्धाव टाकले. एक षटकार आलाय. 4 चेंडूमध्ये 6 धावा विकासने खर्च केल्या. धावसंख्या सध्या स्थिर आहे 54 धावा. त्यामध्ये वाढ झालेली नाहीये. एक विकेट आली परंतु आता कान मंत्र मिळालाय. विकास पुढचा चेंडू राऊंड विकेटनी उजव्या हाताच्या खेळाडूसाठी एक चांगला अँगल परंतु पहा ऑन दी टोच. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर. आकाशच्या बॅट मधून खणखणीत चौकार. 4 धावा. आकाशने एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आणि बरोबरच चौकार वसूल केलाय. चाबूक शॉट होता. वेगाने बॉल निघून गेला. 4 धावा ऍड झाल्यात. धावसंख्या 58 धावा. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. क्रॉस बॅटने खेळलाय. डीप मध्ये जितीन आहे. वेगाने चेंडूवर दाखल झालाय. अप्रतिम स्टॉप. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. आता शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना स्ट्राईक राहते आकाशकडे. धावसंख्या 59. 5 षटकांचा खेळ आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. अजून एक षटक शिल्लक. म्हणजे अजून धावा बनवायच्या असतील. बबलू पाटील कान मंत्र देतोय. नेमकं काय करायचं नव्हतं परंतु काय केलं गेलं यावर एक नजर टाकली गेली. पहिल्या 4 षटकांमध्ये धावा आलेल्या आहेत आतापर्यंत 59. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. मैदानामध्ये पाणी पाठवलं. हे पाणी नाही हा टेलिग्राम आहे. हा मेसेज पाठवला की 6 बॉलमध्ये तुम्हाला काय करायचंय. पाणी एक बहाणा आहे. इथे मात्र हा मेसेज पाठवला गेलाय. टेलिग्राम मैदानामध्ये पोहोचवलाय. येणारे 6 चेंडू जे शिल्लक आहेत त्यावर तोडफोड फलंदाजी करायची आहे. संदीप पवार सध्या पाहतोय. स्वतःचा खेळ त्याने आज चांगला दाखवला. थोडासा नाराज आहे. चला स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका. मैदानामध्ये गेलंय पाणी. बदलेल का डावाची कहाणी हा प्रश्न देखील अनुत्तरित आहे. सर्व संघ मालकांचं देखील खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं.
स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय राजरत्न बापू नाईक नबरे या स्पर्धेचा प्रत्येक दिवशी आनंद घेतात. त्यांच्या बरोबरने त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, जिगरबाज ग्रुप, युवा, सर्व आमचे सदस्य, त्यांनी देखील भरपूर चांगले योगदान दिले, चांगलं काम केले. या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम. शेवटची 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी अनिकेत ताकवणे. चांगला कटरचा वापर, डीप मध्ये फिल्डर आहे, बनेल प्रेक्षक. वाह, काय फटका सजवलाय, देखना फटका. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल पोहोचला. षटकार. पासष्ट वर पोहोचलाय धावफलक. पुढचा चेंडू अनिकेत तयार. आकाशसाठी फुल टॉस टाकलाय. कव्हर्स मध्ये यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर मध्ये, बरोबरने झेल टिपलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न यावेळेला केला जातोय. 2 धाबा पूर्ण केल्यात, परंतु आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे पाठवले, कारण या चेंडूची हाईट चेक केली जाईल. उंची हाय वेस्ट होता का हे पाहिलं जाईल. झेल टिपलाय, काय घडेल, काय असेल हा चेंडू याची पडताळणी तिसरे पंच आता करतील. सगळ्यांनी जाऊ नका, तिसऱ्या पंचांची ते कोणी जाणार नाही. तिसऱ्या पंचांपासून बाहेर थांबा. थँक्यू डीजे. तिसरे पंच पडताळणी करतायत. कीप रोलिंग असं सांगितलं जात आहे. त्यानंतर शहानिशा केली जाईल या चेंडूची, एक्झॅक्ट कसा होता. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे फलंदाज बाद असेल. येस अंपायर्स, फलंदाज आहे बाद. चांगला झेल, थोडासा वरती होता बॉल, कव्हर्सच्या वरतून घेण्याचा प्रयत्न. आकाश ते बाद झालाय. धक्का क्रमांक बसतोय ते तिसरा. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 65 धाबा, 3 गडी बाद. हलगीचा ताल, हलगीचा सूर. आज तुम्हाला हलगी दिवसभरात ऐकूच येणार आहे, कारण संघ ज्यावेळेला मैदानात दाखल झाला पहिल्या दिवशी तिथपासून हलगीचा सूर, हलगीचा ताल संघासाठी धरला जातोय. आता रोहित राठोड आलाय. 4 चेंडूचा काही शिल्लक. पहिल्या चेंडूवर आलेला षटकार अनिकेत ताकवणेने त्याचं उत्तर दिलं. दुसऱ्या चेंडू राखाचा पण बाद झालाय. कृष्णा पवारला अद्याप स्ट्राईक मिळालेली नाहीये. तो स्ट्राईकच्या प्रतीक्षेत आहे. तो विचार करतोय मला स्ट्राईक एंडला कधी जाता येईल. नवीन फलंदाज रोहित राठोड. रोहितला आता रावडी राठोड बनावं लागेल. पण समोर आहे अनिकेत ताकवणे. पुढचा चेंडू टाकेल. ओव्हर द विकेट. ओ, टप्प्यापर्यंत बाहेर निघतोय. धाव घ्यायचे, परंतु इथे पहा विकेट बहाल केली जाईल. फलंदाज धाव बाद होते. बरोबर व्हाईट बॉलची घोषणा. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. नाही आता स्ट्राईक एंडला कृष्णा पवार पोहोचलाय. अंतिमता तो स्ट्राईक एंडला आला. धावसंख्या 66 धाबा, 4 गडी बाद. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. जफर मैदानामध्ये दाखल झाला. येणारे 3 चेंडू भरपूर महत्वाचे. 4 चेंडू शिल्लक आहेत. आताचा वाईट चेंडू आहे. चार चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. अनिकेत तयार. लेफ्ट मोड विकेट. भिरकावण्याचा प्रयत्न. बॉल जाईल डीप मिड विकेट मधून. मोठा गॅप आहे. इनटू द गॅप. वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. कृष्णा पवारच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजी. तसा स्ट्राईक इन आला. पहिला चेंडू खेळत असताना डीप मिड विकेट मधला गॅप शोधला. गॅप मध्ये चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 70. 3 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. कृष्णाच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना चौकार आलाय. त्याला आत्मविश्वास मिळालाय. पण आता येणारे 3 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. पुढे टाकलाय, उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर राजेश सोडेने झेल टिपलाय. कृष्णा पवार बाद झालाय. 5वा धक्का. बॉलवर चौकार वसूल केला. दुसरा चेंडू खेळत असताना समोर
डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये थोडंसं अपयश आलं. तेवढा चांगला झेल राजेश सोटेने लॉंग ऑफ मध्ये टिपला आणि बरोबरच विकेट मिळाली. आता शेवटची 2 चेंडू. धावसंख्या आहे सध्या स्कोर कार्डवर 70 धावा, 5 गडी बाद. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आहे. कृष्णा गवळीने चांगली इनिंग पेश केली. संदीप पवारने त्याला चांगली साथ दिली आणि त्यानंतर मात्र रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्यात. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शुभम टंकाळे. 2 चेंडूंचा काही शिल्लक आणि की ताकवणीचं कमबॅक इथे पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट, त्यानंतर एक्स्ट्रा चेंडू त्यांनी टाकला, चौकार आला, पण तो विकेट देखील आली. शेवटचा षटक डेथ ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या, विकेट देखील आले, परंतु 2 चेंडू महत्वाचे आहेत. भन्नाट वेगाने टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर होता, बुंद्यात टाकलाय. बॉटमहँडचा वापर करत असताना ऑन साईडला बॉलला दिशा दिली. अलॉंग दी कार्पेटने चेंडू ट्रॅव्हल झाला, एकदा पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही ते पहा. 2 धावा मिळतील. थोडीशी चूक, गलती से मिस्टेक. चूक बोल द्यावी घ्यावी असं म्हणता येणार नाहीये, कारण केलेली प्रत्येक चूक तुम्हाला माघारी घेऊन जाऊ शकते. अशा सामन्यामध्ये तुम्ही कोणतीही चूक करू शकत नाही. धावसंख्या 72, एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला तर मात्र अजून चांगलं टार्गेट, अजून चांगलं लक्ष इथे सेट केलं जाईल आणि तोच प्रयत्न असेल. थोडासा ग्रॅम जाणवतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडूमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत. तब्बल 12 धावा खर्च झाला. शेवटचा बॉल आहे पहिल्या डावाचा. सुपंत चषक डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंत चषक 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवतोय. राजरत्न बापू नाईक नवरे यांचं हे उत्तम दर्जाचं आयोजन. शेवटचा बॉल कमी गतीने टाकलाय, लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय, फटका हवेत. क्षेत्ररक्षक जज करतोय, परंतु उन्हाची किरण थोडीशी तीक्ष्ण आहेत आणि त्यामुळे चेंडू साईड झालेला नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि ते फलंदाज बहुधा बाद होत आहेत. कोणता फलंदाज बाद होईल? या चेंडूवरच्या धावा कळवा पंच. या चेंडूवर धावा मिळालेल्या आहेत 2. बरोबरच पहिल्या डावाच्या 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 74 धावा, 75 धावांचं लक्ष असेल. चला फार वेळ घेता येणार नाहीये. 30 चेंडू आणि 75 धावा बनवल्या जातील का? कोणता संघ बाजी मारेल आणि आपले तिकीट निश्चित करेल हे मात्र आपल्या समोर लगेचच असेल. काही क्षणांसाठी मी थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. सुपंत चषक 2025 अंतिम दिवसाचा खेळ आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावाला सुरुवात होईल समालोचन कक्षामधून ऐकूया महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक, अलंकारिक शब्दाचे धनी, आमचे जवळचे मित्र नरेश डोमे सरांना. या सर आपलं स्वागत आहे. चला सलामीवीर चला.
ओपनर्स लवकर चला ओपनर्स. चला ओपनर्स. कृष्णा कन्स्ट्रक्शनचे मालक युवा उद्योजक बजरंग मामा भोसले यांचं आगमन इथे झाले. सलग 5 दिवस बजरंग मामांनी सामन्याचा आस्वाद घेतलेला आहे. युवा नेते राजरत्न बापू नाईक नवरे आणि जिगरबाज युवा यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सलामीची फलंदाजीची जोडी मैदानामध्ये. खरं तर 5 षटकांचा सामना आहे आणि डोंगरा एवढा स्कोअर समोर आहे. प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे की आयकॉन का ओपनर नाहीत. राजेश सोरटे बबलू पाटील हे दोघंही प्रथितयश खेळाडू आहेत, मोठे फलंदाज आहेत, मोठी फटकेबाजी ते करत असतात. मात्र अनिकेत ताकवणे संघनायक तालुक्याच्या खेळाडूंना घेऊनच या ठिकाणी सलामीला येण्याचा प्रयत्न करतात. बघूया त्यांचा हा डाव कसा यशस्वी ठरेल. तर पहिलं षटक संदीप पवारच्या हातामध्ये असणार आहे. हो माफ करा, आकाश चव्हाण पहिलं षटक टाकणार आहे. संदीप पवार हा स्पेशल बॅट्समन आहे. डाव्या हाताने अनेक फलंदाजांना अनेक गोलंदाजांना त्रस्त करणारा फलंदाज म्हणून संदीप पवारला बघतो आपण. आणि काय धमाकेदार बॅटिंग केली संदीप पवारनं. आता आकाश चव्हाण एक स्पेशालिस्ट बॉलर आणि त्याच्या समोर स्पेशालिस्ट फलंदाज अर्थातच संघनायक अनिकेत ताकवणे. विकास सुरोसे आणि अनिकेत ताकवणे या दोघांना, दोन्ही सलामीवीरांना आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पारगाव तालुका दौंड विरुद्ध आचेगाव, पुणे विरुद्ध सोलापूर हे गाववाईज विभागातले 2 संघ आहेत मैदानामध्ये दाखल होत आहेत. उजव्या हाताने ओव्हर विकेट फिरवायचा प्रयत्न होता, खाली राहिला चेंडू, धावा घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय तिथे आणि अजून फलकावरती धावा मात्र 0 आहेत. विजयासाठी 75 धावा तब्बल पार करायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 75 धावा, आव्हान निश्चित मोठं आहे. 15 धावा प्रति षटका पाठीमागे बनवायचं असतील तर एका षटकामध्ये 2 मोठे फटके आहेत, 2 षटकार पाहिजेत किंवा 3 चौकार पाहिजेत, तेव्हा 15 धावा तुम्ही सहजपणे घेऊ शकता. मोठ्या फटक्यांशिवाय तरणोपाय नाही. इथे आखूड टप्प्याचा चेंडू खाली राहिला, खालची कड घेतली आणि जातोय. तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पुन्हा एकदा डॉट. मोठे फटके ज्यावेळेस खेळायचं प्रेशर फलंदाजांवरती असतो, सरासरीच्या बरोबर राहावं लागतं हाय रन चेस म्हटल्यानंतर. पण तरी देखील आपण बघतो की 75 धावा हा सुरक्षित स्कोअर आहे का, हा प्रश्न जर मी विचारला तर मला त्याचं उत्तर नाही येणार आहे. कारण मैदानामध्ये विशेषतः क्रिकेटच्या ग्राउंडवरती हो धावाची संधी आहे का, नाहीये. 1 धाव इथे मिळणार आहे. थ्रो जरूर लवकर आला, रिफ्लेक्सेस दाखवले तिथे बॅकफूट पॉईंटनं. मात्र यष्टीरक्षकाला स्टम्प्स कव्हर करायला येईपर्यंत त्याचा थ्रो निघून गेला होता. कृष्णा पवार यांना आपण बघू शकतो यष्ट्यांच्या पाठीमागे 2 कृष्णा आज बघितले. विशेषतः कृष्णा गवळीचे फलंदाजी पाहून प्रेक्षक आज तृप्त झाले असतील. काय बॅटिंग केली कृष्णा गवळीने या मैदानामध्ये. 3 षटकार 3 चौकार, धमाकेदार 35 धावा कृष्णा गवळीने या मैदानामध्ये. यावर्षी बिहार मधून 4 व्हीलर गाडी तो जिंकून आलेला आहे. ISPL मध्ये कृष्णा गवळीला संधी मिळाली नाही, मात्र बिहार मधल्या स्पर्धेमध्ये, बिहार प्रीमियर लीग मला वाटतं त्या स्पर्धेमध्ये कृष्णानं आयकॉन म्हणून गेला आणि तिथून पाहता पाहता त्याने 4 चाकी गाडी घेऊन आला. तर इथे उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक जरी खाली असेल तर चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आहे. 6 धावा, पलटवार होतोय इथे.
संघाच्या धावा 7. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना वाह वाह वाह, सुंदर सुंदर कव्हर ड्राईव्ह, लाजवाब, सर्वांग सुंदर, 4 रन. वा व कव्हरच्या डोक्यावरून उचलला चेंडू, कव्हर पॉइंटला एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4. 3 मोठे फटके या षटकामधून सरासरीची जी भूक होती ती भागवली जाईल. 15 धावा फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. विजयाचं समीकरण आहे 75. तर आता 4चे षटक शिल्लक आहेत. अजून 60 धावांची गरज आहे. विकास सुरोसे आणि अनिकेत ताकवणेही बिनीचे शिलेदार मैदानामध्ये दाखल. एकाच गावचे दोन्ही खेळाडू आहेत. आयकॉन बबलू पाटील, आयकॉन राजेश सोरटे अजून मागे आहे. खरं तर प्रेक्षकांना मगाशी प्रश्न पडलेला असू शकतो की मोठा हाय रन चेस आहे, तिथे आयकॉन सलामीला येणं गरजेचं आहे, पण आयकॉन का आलेले नाहीत? दोन्ही आयकॉन हे जुना बॉलचे स्पेशालिस्ट बॅटर आहेत. राजेश सोरटे देखील जुना बॉलवरती अत्यंत प्रभावी फलंदाजी करतो. बबलू पाटील हा जुन्या बॉलचा बादशाह आहे. त्यामुळं संघनायकाने देखील निर्णय घेतलेला असावा की त्यांना त्यांचा जो स्पेशालिस्ट बॉल आहे, चेंडू जुना झाल्यानंतरच त्यांनी मैदानामध्ये आलं पाहिजे. आणि तालुक्यातल्या खेळाडूंनी सरासरीच्या जवळ जात धमाकेदार सुरुवात केलेली आहे. कृष्णा पवार, सोलापूरचा सुपुत्र कृष्णा सातपुते पाठोपाठ कृष्णा पवारनं सोलापूरचं नाव सातत्यानं टेनिस क्रिकेट जगतामध्ये उज्ज्वल केलेलं आहे. खरं तर अनेक मोठे खेळाडू सोलापूरनं दिलेत. मुकेश गोयलला कसं विसरता येईल, संतोष नलावडेला कसं विसरता येईल, संदीप राठोडला विसरता येणार नाही, तुकाराम कुंचेला विसरणार. या खेळाडूंनी सोलापूर जिल्ह्यातलं क्रिकेट खूप स्ट्रॉंग, नितीन मेडा खूप स्ट्रॉंग बनवले. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये देखील सोलापूर जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभर या खेळाडूंनी सातत्यानं गाजवत ठेवलेले. अजूनही भरपूर खेळाडू, कदाचित काही लोकांचा नामोल्लेख झाला नसेल. आणि आता कृष्णा पवार हे नाव सातत्यानं प्रकर्षानं पुढे येते. अजूनही अपकमिंग काही स्टार्स आहेत या स्पर्धेमध्ये, ते देखील चमकलेले आहेत. संदीप पवार सारखा खेळाडू देखील, प्रथमेश राठोड सारखा खेळाडू देखील आता सोलापूर जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व करतायत, पुढे येत आहेत. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे चेंडू, वाईटची घोषणा. एक अतिरिक्त धाव फलकावरती आपण येणार आहेत. धाव फलकावरती आहेत 17 धावा, 17 ऑन बोर्ड, 17 धावा. दुसरं षटक सुरू झालेलं आहे. अनिकेत ताकवणे नॉन स्ट्राईक एंडला, विकास सुरोसे स्ट्राईक एंडला. स्क्वेअर लेगला विकास सुरोसे हा चिरंतन वसंत ऋतूमध्ये खेळणारा खेळाडू आहे. तो ज्यावेळेस खेळतो ना, असं वाटत नाही की झाडाचं एकही पान शिशिर ऋतूकडे डोळे लावून बसलेलं आहे. फक्त वसंत ऋतूमध्ये तो ज्यावेळेस खेळतो त्यावेळेस धावफलक दुथडीवरून भरून वाहणाऱ्या नदीसारखा वाहतो. या मॅच मध्ये देखील विकास सुरोसेची अत्यंत धमाकेदार फलंदाजी. मागची मॅचचा हिरो देखील तोच होता. या मॅच मध्ये देखील विकास सुरोसेची सुरुवात चांगली झालेली. अनिकेत ताकवणे संघनायक स्ट्राईक एंडवर. फलकावरती धावा 18. फुल टॉस बॉल, वेग मोठा आहे, 4 मिळतील इथे. सोपा चेंडू, खरपूस समाचार अनिकेत ताकवणेकडून.
आस्वाद घ्या. तर जाऊया मैदानामध्ये 26 धावा फलकावरती. कृष्णा पवार वरती हल्ला. मागचं षटक असं होतं की पहिल्या 3 बॉलवरती चांगली गोलंदाजी राहिली, मात्र फिनिश करताना धावा भरपूर गेल्या. पहिल्या 3 बॉलवरती चांगली सुरुवात होती कृष्णा पवार कडून, पुन्हा 2 चौकार आलेत. स्क्वेअर लेगला पुन्हा गॅप हेल, बॅक टू बॅक थर्ड इन रो, तिसरा चौकार. तिथं रिटर्न क्रीज मध्ये बॅट टेकवतो आणि परत जातो तो. असे काही रुटीन असतात काही खेळाडूंची. अनिकेत ताकवण्याचं रुटीन आपल्या समोर येते. ओ हो हो, स्लोवर वन होता, मात्र फसलेला हा फटका. थोडासा फिरवला होता चेंडूला, अनुमान चुकलं अनिकेत ताकवण्याचं. एक डॉट बॉल येतोय. अखेर या षटकातून धावा मिळतायत 15 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सेकंड ओव्हर. 30 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 15 आणि फलकावरती धावा आहेत 30. पाठलाग मैदानामध्ये धावांचा सुरूच राहणार आहे. 3 षटक आणि 45 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सरासरीच्या बरोबर राहिलेल्या आहेत पॉवर प्ले मध्ये. आता पॉवर प्ले संपलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये थोड्या अधिक धावा निश्चित प्रकारे पाहिजेत. बबलू पाटील, त्याचबरोबर राजेश सोरटे आयकॉन अजून पवेलियन मध्ये आहेत. विकास सुरोसे, अनिकेत ताकवणेने जबरदस्त सुरुवात दिलेली आहे. अनिकेत ताकवण्याचे 3 चौकार, विकास सुरोसेचे 1 षटकार, 2 चौकार. दोघे पहिल्या षटकामध्ये विकास सुरोसेनं, दुसऱ्या षटकामध्ये अनिकेत ताकवणेनं सरासरी गाठलेली आहे. आणि गोलंदाजीमध्ये आता परिवर्तन होतंय. नवीन गोलंदाज कृष्णा गवळी. आयकॉन गोलंदाजीसाठी तयार होतोय. कृष्णा गवळी यस अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. शॉट ऑफ गुड लेंथ पुढे येत फिरवलाय चेंडूला. विकास सुरोसेनं 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. 31 धावा फलकावरती. सलगपणे 6 चांगले चेंडू टाकणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण मोठा स्कोअर ज्यावेळेस चेस करायचा असतो, अतिरिक्त धावा रोखल्या तर सरासरीपर्यंत पोहोचताना अवघड जातं. अनिकेत ताकवणे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल हवाय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी, आणि त्यामुळेच संदीप पवारला सर्कलच्या आतमध्ये आणले. जो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्याला पुढे पॉइंट म्हणता येणार नाही, कव्हर्स मध्ये त्याला आणलेलं आहे. शॉर्ट कव्हर. मागचा जो खेळाडू होता डीप कव्हर पॉइंटचा त्याला पुढे आणले बॅकफुट पॉइंटला. संदीप पवार हा एक्स्ट्रा कव्हरला उभा होता, त्याला कव्हरला पाठवलं जाते. संदीप आकाश चव्हाणला देखील आता डीप लॉंगॉनला आतमध्ये आणलं होतं, परत मागे पाठवले. सातत्यानं बदल केलेला आहे. या पाठीमागची योजना असणार आहे डोक्यात. कृष्णा गवळीचा मोठा खेळाडू आहे, मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आहे. जी बॅटिंग केली 35 धावांची आपण पाहिली. नेत्र दीपक फटके मारले त्याने. डोळ्यांना सुखावणारी रोषणाई दाखवली आज कृष्णा गवळीनं. फुल टॉस बॉल होता आणि इथे याबरोबरच चांगला चेंडू आहे. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे. 22 कनेक्शन नव्हतं यावेळेस. कनेक्शन होणं गरजेचं आहे. तर कुठल्याही प्रकारे खेळाडूंना रेफरल नाहीये. पंचांना आवश्यकता असेल तर पंच रेफरल घेतील, त्यावेळेस तिसऱ्या पंच देखील आपला निर्णय देतील. मात्र मैदानावरच्या पंचांचं मी कौतुक करेन. खूप कमीत रेफरल या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतलेले आहेत, आणि त्यामुळंच आपण 12 वाजता स्पर्धा सुरू झाली तर 7 सामने आपण 6.5 तासात कव्हर केलेले आहेत. चांगला फटका. 2 धावा डीप कव्हर पॉइंट वरून थ्रो येण्याची शक्यता. 2 विकास सुरोसेला मिळतील. फलकावरती धावांची नोंद होणार आहे. तो 34 धावा. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिलेले. मोठे फटके अजून नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये केवळ 4 धावा. हे जास्त महत्वाचं आहे की धावा रोखलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून कृष्णा लांब ठेवतोय फलंदाजांना. यस परत चांगला चेंडू. परत
नाही, चांगला नाही, हा वाईड आहे, वाईड आहे. नो रेफरल फॉर एनी फिल्डर. तर पंचांवरती प्रेशर आणू नका खेळाडूंनी. पंचांना रेफरल घ्यायचे असतील तर ते घेणार आहे. एकदा का तुम्ही रेफरल घ्यायला लावला पंचांना की समोरचा संघ तेवढाच प्रेशर आणणार पंचांवर. त्यामुळे कोणीच प्रेशर आणू नका. रेफरल घेतलाय पंचांनी, तो निर्णय पंचांनी इशारा केला की इथून निर्णय मिळणार आहे, चिंता करू नका. पण पंचांना रेफरल घ्यायला भाग पाडू नका, आमचं एवढंच म्हणणं आहे. चला, योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. व्हाईट बॉल. खेळाडूंनी कुठलाही मोबाईल वगैरे आत घेऊन जाऊ नये. खेळाची प्रतिष्ठा कायम ठेवा. इथे कुठली पेनल्टी दिली जाणार नाही, पेनल्टी दिली जाणार नाही. मात्र खेळाडूंनी खेळाची प्रतिष्ठा कायम ठेवा, हा आमचा अट्टहास आहे. खेळ मोठा आहे, आपण मोठे नाही आहोत. आणि खेळाची जर प्रतिष्ठा ठेवली तर खेळ तुमची प्रतिष्ठा ठेवेल. धर्मो रक्षिती रक्षिता असं म्हणतात ना, तसं आहे. तुम्ही खेळ जर सांभाळला तर खेळ तुम्हाला सांभाळेल, नाहीतर भले भले गेलेले आहेत. चांगला चेंडू होता, निर्धाव आलेला आहे. इथे फलकावरती धावांची नोंद आहे. 35 धावा. चला, 85 बिलकुलही कोणी वाद घालू नका. पंचांना त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारे माहित आहे. आपण फेअर गेम खेळूया, पंचांची प्रतिष्ठा कायम ठेवू, पंचांच्या निर्णयाचं स्वागत करू, खिलाडी वृत्तीने स्वागत करू, जेणेकरून मॅच अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जाईल. यस, फसलेला फटका. इथे विकास सुरोसे बाद. धक्का मोठा असेल. कृष्णा गवळीनं या षटकामध्ये यश मिळवून दिलेलं आहे. धावा रोखलेत कृष्णानं. बघितलं आपण का 5 चेंडू टाकलेले आहेत, फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत आणि एक फलंदाज बाद करण्यात यश मिळाले कृष्णा गवळीला. धाराशिव जिल्ह्यातला तुळजापूर या ठिकाणचा हा खेळाडू आहे कृष्णा गवळी. पुण्यामध्ये तो शिक्षणाच्या निमित्ताने आला. पुण्यातलं क्रिकेट त्यानं बघितलं, तिथे सुरुवात झाली त्याची. अर्थात तो जाताच खेळाडू होता आणि तिथून मग तो क्रिकेटच्या पटलावरती आला आणि आज तो क्रिकेटच्या क्षितिजावरचा अढळ ध्रुव तारा आहे. अढळ स्थान त्यानं निर्माण केलेलं आहे आपल्या कौशल्याच्या जोरावरती. गोलंदाजी करताना आम्ही खूप कमी वेळा बघितलंय, मात्र ॲज अ बॅट तो सर्वोत्तम आहे. वाह, काय बॉलिंग आहे. वाईट चेंडू आहे, वाईट बॉल. इथे परत एकदा एक धाव अतिरिक्त प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती आपण बघतोय 36 धावा आहेत. 36 ऑन बोर्ड. इर्शाद बिराजदार सर आणि सूरज गायकवाड सर हे प्रथितयश सोलापूर जिल्ह्यातले अंपायर्स आहेत. दोन्ही अंपायर्स मागच्या 5 दिवसातलं काम अतिशय अप्रतिम राहिलेलं आहे. वरुण बुर्ला सर आज आजारी आहे, त्यामुळे ते नाही तिथे. खाली राहिला चेंडू, डॉट ठरेल, इथे निर्धाव ठरेल.
आणि याबरोबरच षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर लास्ट ओव्हर मध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. ओनली 6 रन. आणि कृष्णा गवळीनं सामना काहीसा झुकवलेला आहे. तो आचेगाव संघाच्या बाजूनं या ठिकाणी नेहमीच आयोजक राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवाच्या प्रत्येक उपक्रमाचं भरभरून कौतुक करणारे त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी सन्माननीय महावीरजी शेंडगे यांचं आगमन इथे झालेलं आहे. महावीर दादा शेंडगे यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. जिगरबाज युवाची येलो आर्मी त्या बाजूला उभी आहे. मैदानाच्या सगळ्या बाजूला येलो आर्मी तुम्हाला दिसेल. जिगरबाज युवा विशेषतः आम्ही बघितलं ज्यावेळेस पाऊस येत होता, कव्हर्स मैदानामध्ये आल्यानंतर संपूर्ण पाऊस या मंडळींनी अंगावर घेतला पण विकेट भिजू दिलं नाही. तर पाहायचे 2 षटके निर्णायक राहिलेली आहे. अनिकेत ताकवणे, बबलू पाटील यांच्यावरती मोठी भिस्त आहे. बबलू पाटीलला आपण ISPL सीझन 1 मध्ये बघितलं होतं. 106 धावा बबलू पाटीलनं त्या सीझन मध्ये फटकावल्या होत्या आणि विशेष म्हणजे सर्वाधिक स्ट्राईक रेट होता. 252च्या स्ट्राईक रेटनं त्याने 106 धावा फटकावल्या होत्या. प्रगतिशील बागायतदार सन्माननीय वासुदेवजी भोसले उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. सीझन 2 मध्ये देखील बबलू पाटीलची बॅट तेवढी तळपली नाही, मात्र बबलू पाटील म्हणजे आक्रमण देखना खेळाडू आहे. म्हणजे जसं बबलूचं व्यक्तिमत्व देखणं आहे, खेळ सुद्धा त्याचा तितकाच देखणा आहे. आज पाहायचंय हा देखना खेळाडू आपल्या देखण्या खेळानं या सामन्यामध्ये देखना विजय मिळवून देईल का. तर जाऊ शकतो. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 36 धावा धाव फलकावरती. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. उंच फटका अनिकेत ताकवणे इथे बाद होणार आहे. पहिल्याच चेंडूवरती मिळालं यश. काही 4 व्हीलर्स जिंकल्या अनेक खेळाडूंनी. कृष्णा सातपुतेने जिंकली, अमोल डुबेने जिंकली, ओंकार देसाईने जिंकल्या. या गाड्या पुणे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेस 4 व्हीलर मॅन ऑफ द सिरीज साठी होत्या या खेळाडूंनी त्या जिंकलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं नाव येतं, अग्रक्रमाने नाव येतं ते म्हणजे जितन शेळकेचं. कृष्णा सातपुतेच्या अगोदर त्याने 4 चाकी जिंकली होती. एजाज कुरेशीच्या अगोदर त्याने 4 चाकी जिंकलेली आहे. आज तोच खेळाडू इथे मैदानामध्ये तुम्ही बघू शकता. 36 वरती 2 कडक लॉंग ऑफला, मात्र क्षेत्ररक्षक तिथे दुसरा तिसरा नाही कोणी. कृष्णा गवळी तिथे आहे, झेल होतोय. जितेन शेळके व्हेरी फास्ट बॉल इथे शून्यावर बाद. राजेश सोरटे नवीन फलंदाज मैदानामध्ये. 3 बाद 36 चौथ्या षटकामध्ये. इथे या षटकामध्ये जी तूट तिसऱ्या षटकामध्ये राहिली, 6 धावा आल्या, जवळपास 9 धावांची तूट होती. त्यामुळे पुढच्या 2 षटकांवरती 39 धावांचं लोड पडलेलं आहे. सरासरीच्या बरोबर चालू होते, मात्र या कृष्णा गवळीने जे निर्णायक षटक टाकलं तिथे धावा 6 खर्च केल्या आणि सलामीवीरांना बाद करण्यात यश मिळालं त्याला.
तर आता बघायचंय इथे 2 विकेट 2 फलंदाज बाद करत राजेश चव्हाण जखमेवरती मीठ चोळतोय. जले के ऊपर नमक छिड़क रहा है राजेश चव्हाण ऑन हॅट्रिक. राजेश सोरटेसाठी काय घडतंय इथे. बबलू पाटीलला स्ट्राईक एंडला आणायचंय, मात्र राजेश सोरटे सारखा महत्वाचा गडी त्यासाठी बलिदान दिले जाते. शेवटचे काही चेंडू आता शिल्लक आहे. लागोपाठचे 3 फलंदाज बाद झालेत. 9 चेंडू 39 धावा. तर प्रत्येक बॉलवरती चौकार, काही षटकार मारावे लागणार आहेत. कन्सिस्टन्सी ती क्षमता आहे बबलू पाटील मध्ये. मॅच आता अधिक फसत चाललेली आहे. म्हणजे दलदल, आपण एखाद्या चिखलामध्ये जसा एखादा व्यक्ती ऋतून बसतो, जितका तो तिथून बाहेर पडायचा प्रयत्न करतो ना तेवढा खोल रुतत जातो. तसे चित्र इथे आता मैदानात झालेलं आहे. जितका प्रयत्न बाहेर पडायचा होतोय तेवढा खोल गर्तेमध्ये जाऊन पोहोचताना आपल्याला दिसतोय संघ. तर बघायचे धावफलकावरती धावा मात्र 36 आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. ओ हो बबलू, ये बबलू, ही ताकद आहे बबलूकडे, नजाकत आहे बबलूकडे. शानदार षटकार. तर आतापर्यंत आपण बघत होतो की पश्चिमेकडून पूर्वेकडे वारं वाहत होतं. आता पहिल्यांदाच उत्तरेकडून दक्षिणेकडे वारं व्हायला लागलेलं आहे. आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतो की काय, की गोलंदाजाला होण्याची शक्यता नाही, कारण वाऱ्याच्या विरोधात धावायचे, त्याच्यानंतर बॉल विरोधात टाकायचा. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना ॲडव्हान्टेज असू शकतं. बबलू पाटील कसा आहे ॲडव्हान्टेजचा फायदा घेतो हे बघूया. षटकार तर आलेला आहे. फलकावरती धावा 42 आहेत. अजूनही परत एकदा बबलू इज अ स्ट्रॉंग मॅन. बबलू बॉटम हँड अतिशय स्ट्रॉंग आहे बबलूचा. 6 धावा. जिगरबाज युवाचे बरीच मोठी टीम पुढच्या बाजूला उभी आहे. तर त्यातल्या काही लोकांनी जरा विभागून थांबा. साहेबांच्या बॅनरच्या बाजूला थांबा. जरा विभागून थांबू. आता थोडा वेळ राहिलेला आहे. मागचे 5 दिवस आपण केलेली अविरत मेहनत आणि त्याचं फळ निश्चित प्रकारे आपल्याला मिळणार आहे. अद्भुत नियोजन करत इथे फलकावरती धावा 48. तर विजयाचं समीकरण नव्यानं आपल्या पुढे येईल. 7 चेंडू 27 धावा. 7 चेंडू 27 धावा. बबलू पाटील असा फलंदाज, या फलंदाजाला जेरीस आणणं म्हणजे 27चा पाडा पाठ म्हणणे एवढा अवघड आहे. धाकड फलंदाज आहे. आक्रमकतेनं नटलेली फलंदाजी बबलू पाटीलची मैदानामध्ये. वाईड आहे. 1 धाव अजून इथे प्राप्त होणार आहे. योग्य अनुमान फलकावरती 49. चौथ्या षटकामध्ये 49 धावा. तर या षटकामध्ये देखील सरासरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न जरूर होतोय. 13 धावा या षटकामध्ये आतापर्यंत मिळत आहेत. बबलू पाटीलचा कव्हरला मारलेला हा फटका, एक टप्पा घेत सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. काही धावा इथे जरूर सेव्ड केलेल्या आहेत. 1 धाव मिळेल. बबलू पाटील पुढच्या चेंडूवरती स्ट्राईक एंडला खेळेल. एका धावेबरोबर फलकावरती धावा 50. अर्धशतक 4 षटकामध्ये पूर्ण झालेला आहे. 25 अजून धावांची आवश्यकता. 6 चेंडू 25. तर गोलंदाज कोण असेल तिथे बाउंड्री बघायची, बाउंड्री चेक करायची आहे. तर तिसऱ्या पंचांकडे सूचना दिलेली आहे मैदानावरील पंचांनी ऑफिशियल्सने. तर चौकार आहे. तिसऱ्या पंचांकडून 4 धावांची घोषणा करण्यात आलेली आहे.
पाय पाय बाउंड्री वरती टच आहे. बॉल हातात आहे, पाय बाउंड्रीला स्पर्श आहे. चला त्यामुळं 6 चेंडू बबलू पाटील खेळणार नाही हेच निश्चित आहे. त्यामुळं चौकाराचं ऍडव्हान्टेज मिळालं असेल, मात्र स्ट्राईकचं डिसएडव्हान्टेज आहे. ऍडव्हान्टेज स्ट्राईक एंडचं मिळालेलं आहे ते आचेगाव संघाला. फलकावरती धावा 53 आहेत. कृष्णा गवळी गोलंदाज असणार आहे, फलंदाज यश असणार आहे. जबरदस्त मॅच. हो हो हो, व्हॉट अ शॉट. यश यश अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय फटका, षटकार येतो यश कडून. जबरदस्त बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. कोणी मागे हटायला तयार नाहीये. परत एकदा यश. ओ हो हो, तेरा कमाल तू जाने, मेरे को सब कुछ कमाल दिखता है. ये कमाल का खिलाडी आहे, जांबाज खिलाडी आहे, शेर दिल खिलाडी आहे. 2 चेंडू मध्ये 12 आणल्यात यशनं. विजयासाठी मात्र 10 धावांची गरज. 4 चेंडू 10, 4 चेंडू 10 धावा. त्रेपन्न वरून स्कोर पोहोचतोय 65 वर. 10 धावांची गरज आहे. 74 बनवलं होतं, 75 धावा विजयासाठी हव्यात. काय मॅच आपण बघतोय. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा. सातत्यानं इंदोळ्यांवरती एलकावे खाणारा हा सामना, कधी या संघाच्या पक्षात कधी त्या संघाच्या पक्षात. यशनं कमाल केलेली आहे. 6व्या क्रमांकावरती आलेला यश. कृष्णा गवळी मागच्या सामन्यातला यशस्वी गोलंदाज, मागच्या षटकातला यशस्वी गोलंदाज ज्यानं मॅच फिरवली होती. तर कृष्णा गवळीला 2 जोरदार लफ्फेदार झन्नाटेदार षटकार दाखवलेत यशनं. वाह वाह, क्या मैच है. परिंदों को अगर पंख मिलते तो तैयार होते लंबी उड़ान के लिए. यश ने उड़ान भरी है. यस, फुल टॉस होता हा बॉल. 1 धाव घेत यश नॉन स्ट्राइक एंडला. बबलू पाटील स्ट्राइक एंडवर. 3 चेंडू 9 धावा. रोमहर्षक, चित्तथरारक, लक्षवेधक सामना आपल्या समोर आहे. काळजाचा ठोका चुकवणारा सामना, उत्कंठ शिगेला पोहोचवणारा सामना, श्वास रोखून धरायला लावणारा सामना. जबरदस्त मॅच. बबलू पाटील स्ट्राइक एंडवर, कृष्णा गवळी. यास कडा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे तितकाच मोठा आहे. बबलू पाटील बाद. आकाश आकाश तो झेल. आणि या बरोबरच पुन्हा एकदा सामना इथे 2 बॉल 9. सामना पुन्हा एकदा जातोय आचेगावच्या बाजूला. आचेगाव पारगाव दोन्ही संघ बलाढ्य संघांमध्ये
रंगलेला हा सेमी फायनलचा पहिला सामना आहे. यश स्ट्राईक एंडला येईल का? 2 चेंडू केवळ शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असणार आहे क्षितिज दिवेकर. क्षितिज दिवेकरला आता क्षितिजाच्या पलीकडे फटका खेळावा लागेल. मैदानाचं क्षितिज त्याला मोडून टाकावं लागेल. शेवटचे 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 9. दोन चेंडू 9 धावा. फुल टॉस. वाह, 6 इथे मिळत आहेत. वंडरफुल मॅच, अद्भुत मॅच. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता. क्षितिज दिवेकर. सामना टाय होत असेल तर सुपर ओव्हर मध्ये सामन्याचा निकाल जाणार या स्पर्धेचा नियम आहे तो. शेवटचा चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. ओ, शॉट तर चांगला आहे. 1 धाव एवढा पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. थ्रो तर आलेला आहे. 2 धावा. तिसरी धाव होणार का? यष्टी उद्ध्वस्त होईल. मॅच टाय. पहिला सामना आहे सुपंत चषक मधला जो टाय सुटलेला आहे. कोणी पुढे नाही, कोणी मागे नाही. सुपर ओव्हर मध्ये या सामन्याचा निकाल जाईल. चला, प्रेक्षकांनी आज जाऊ नका. प्रेक्षक कोणी आज जाणार नाही. आचेगाव संघ मैदानामध्ये थांबेल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. चला, प्रेक्षकांनी बाहेर चला. मॅच लगेच सुरू करायची आहे. सुपर ओव्हर जास्त वेळ नाही. आपल्याला वेळ संपत आलेला आहे. 3:45 वाजले. चला, लगेच फिल्डिंग चालू ठेवा. ओपनर्स जाऊ द्या. ओपनर्स जाऊ द्या. पॉवर इथे सुपर ओव्हरचे नियम सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी नावं घेतली जायची, आता नावं घ्यायची आवश्यकता नाहीये. कोणतेही 2 फलंदाज तुम्ही पाठवू शकता. तिसरा फलंदाज कोणताही पाठवा. कुठलाही बॉलरने बॉलिंग टाका. जर सुपर ओव्हर टाय झाली तर पहिलं सुपर ओव्हर मध्ये ज्याने बॉलिंग टाकलेली त्याला पुढच्या सुपर ओव्हर मध्ये बॉलिंग टाकता येणार नाही. जो सुपर ओव्हर मध्ये आउट झालेला आहे त्याला पुढच्या सुपर ओव्हर मध्ये खेळायला येता येणार नाही. सलामीची जोडी विकास सुरवसे आणि बबलू पाटील मैदानामध्ये दाखल होत आहेत. तर पाणी संपलेलं आहे. पाणी पुरवठा करणारी कंपनी असेल त्यांच्याशी संपर्क साधा. पाणी बोलून घ्या. आज किती लागेल तेवढं पाणी द्यायची तयारी आपली आहे.